चल आधी ये इकडे. काकू ऐका ना, काकू प्लीज, मी निघते ना, नकोय खरंच मला. ओ कम ऑन, 2 मिनिटांनी काय उशीर होणार आहे? आणि तू अशी जाणार आहेस का घरी? हा, पहिल्यांदा जातेस ना स्वतःच्या घरी? चौधरींची सून आहेस. हे असं विदाउट नेकलेस वगैरे, आय एम नॉट लाइकिंग इट. लोक काय म्हणतील मला? काकू खरंच नको मला, म्हणजे मला ह्या सगळ्याची सवय पण नाही आणि आवड पण नाहीये काकू. सवय नसेल तर ती तुला करून घ्यावी लागेल. ओके, बघ मी इन्सिस्ट नाही करत आहे, पण तू तू प्लीज हे उघड आधी. काकू नको ना प्लीज. नेहा कम ऑन, डू इट फास्ट. तुला लवकर जायचं ना, कम ऑन. बघ हा किती छान दिसेल तुला. हे घे, हे घाल. काकू खरंच ना प्लीज घाल. हे घे इकडे, मी तुला मदत करते. दिस विल लुक गुड ऑन यू. आहा, नाही कानातले बदल. हिअरिंग्स हे बघ, हे घाल. छान दिसेल ना. ओ वाव, बघ किती ब्युटिफुल दिसतेस तू. हा काकू एक मिनिट. या शो. यशचा फोन आलाय. हा यश. हो मी 5 मिनिटात येते. हो हो काकू निघूया, उशीर होतो मला. ओ गॉड, नशीब मला आत्ताच आठवलं. अगं मला संध्याकाळी एका पार्टीला जायचंय, तर मला 2 नेकलेसेस हवेत माझे. मी काढून घेते आताच. हा डायमंड घालू का पर्ल घालू? हे बघ, हा कसा दिसतो? हा काकू सगळेच छान दिसत आहेत, पण मी लास्ट पार्टीला काय घातलं होतं बरं? गॉड, मला काही आठवतच नाही. यशचा फोन येतो, ते वाट बघताय ना माझी. ओ आय एम सो सॉरी, माझ्यामुळे उशीर होतोय ना तुम्हाला. ए चल मी ना आय थिंक हाच घेते. ओके, आय टेक दिस. आणि बंद कर, मला हवं असलेलं घेतलंय मी. काकू मी निघू, उशीर होतोय. हो येस प्लीज निघ. बाय, सावकाश जा, सांभाळून. एन्जॉय. मी रेडी आहे, आपण तिच्यासाठी थांबलो. मी काय करू? चला रेडी. आई कुठे होतीस? काय करत होतीस गं? आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी. सॉरी बाळा, निघूया आपण. या काय परी, ते एवढं नटायचं म्हणजे वेळ तर लागणारच ना.
मला नव्हतं घालायचं हे सगळं. सिमी काकू म्हणाल्या तू जातेस तर चौधरींची सून वाटली पाहिजे म्हणून घातलं. ऑफकोर्स अगं गंमत केली बस. मी लॉक नीट केलं की नाही? काय झालं? लॉकर नीट लॉक केलं की नाही मला आठवत नाहीये. थँक गॉड. ऐक ना, खूप छान दिसतेस. आई फ्रेंड चला ना, किती उशीर करताय? बस. मी आता सॉन्ग सेट केलंय बरं का. या गाण्यावरती आम्ही तिकडे डान्स केला होता लग्नामध्ये. ओके चला 3, 2, 1 स्टार्ट. बुरुम बुरुम बुम 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 बुरुम बुरुम बुम 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 बुम. परफेक्ट. कमाल रील झालीये. वा. काय चाललंय तुझं? का पिडतेस त्यांना इतकं? अगं कुठे मी पिडते? अरे किती एन्जॉय करतोय तो. बुरुम बुरुम बुम 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 बुम. हा ग मम्मी तुझ्या समोर ना त्यांचा नाईलाज होतो. हो का रे? नाईलाज होतोय तुझा? नाही 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 असं काही नाहीये. मी हे सगळं मनापासून करतोय. तुमच्या आईच्या निमित्ताने मला सुद्धा रील्स करता येतात, त्या शिकता येतात. नाईलाज वगैरे काही नाही. नाही सर ते काय आहे ना, तुम्ही तिला तोंडावर नाही म्हणू शकत नाही ना, हे सांगत होते मी. अगं तुझ्या देखत आता विचारलं ना मी त्याला, मग तो हो म्हणाला. असं काय करतेस तू? बुरुम बुरुम बुम बुम. झालंय की नाही मस्त बुरुम बुरुम बुम बुम. नको ऐकूस हा माझं. शेफाली एक मिनिट तुम्ही इतक्या इरिटेट का होताय? सर ऐका ह्या मावशी आहेत की नाही माझ्या आता. बरं ते आपल्यासोबत आल्या होत्या का तिकडे? नाही. लग्न त्यांनी एन्जॉय पण केलं नाही, ते आपणच केलं. मग तेव्हा त्यांना इथे बोर झाला असेल ना, म्हणून जरा त्यांना मी फोटोज दाखवले, जरा रील वगैरे केली. तर काय झालं? काय बिघडलं? लग्नात नको नको म्हणत होते समीर सर, पण आज आईसाठी किती मनापासून नाचत आहेत. सर तुम्ही खरंच खूप वेगळे आहात आणि खूप स्पेशल आहे. फार विचार करते तुमची मुलगी. चला आपण एकदा चेक करून नीट झालंय का? येस. बुरुम बुरुम. एक मिनिट थांबा थांबा थांबा, मला फोन आला. यश. हा बोल रे यश. परीसाठी पर्सनल ड्रायव्हर ना? डोंट वरी, ते काम मी करून टाकेन. अरे बाबा तू निश्चिंत राहा. हो मी त्याचा पास्ट एक्सपिरियन्स सगळं चेक करेन, त्याची हिस्ट्री काढेन, सगळं बघित. तू निश्चिंत राहा, मी योग्य तो माणूस निवडेन. ओके हा हो कळवतो तुला. बाय. काका मला नवीन युनिफॉर्म मिळाला. अरे वा. आता नवीन शाळा, नवीन बुक्स, नवीन फ्रेंड्स. खूप मजा येणार. खूपच छान. पण बाळा नवीन फ्रेंड्स मिळाल्यावर जुन्या फ्रेंड्सना विसरायचं नाही बरं का. काकू अहो केवढं काय केलंय तुम्ही. काही गरज नव्हती एवढं करायची. साधच तर केलंय. लग्नानंतर पहिल्यांदाच येत ना तुम्ही दोघं, मग एवढं तर केलंच पाहिजे. अगो बाई, माय लेकीच्या अगदी गप्पा रंगल्यात वाटतं. तसं काही नाहीये, झालंच आहे आता सगळं. मी बाहेरची तयारी करते. नेहा नेहा अगो काय सुंदर हार आहे तुझ्या गळ्यातला, आणि तुला खूपच सुंदर दिसतोय. किती ग्रॅमचा आहे ग? वहिनी माहिती नाही मला, काकूने दिला म्हणून मी घातला. हो फारच हौशी आहे ग तुझी सासू. म्हणून तू आम्हा माहेरच्यांना विसरू नकोस कधी. वहिनी असं का बोलते? मी असं काही विसरणार का? माहितीये ग मला, म्हणून तर मी तुझ्या दादाला म्हटलं ना, तुमची सख्खी बहीण आहे ती, तुम्हाला कशी विसरेल, आणि आपल्याला ती कधी विसरू शकतच नाही. हो की नाही? नेहा ऐक ना, तुझ्या कंपनीमध्ये तुझ्या दादासाठी एखादा जॉब बघ ना प्लीज. मी विचारून सांगते तुला. हा म्हणजे काय, दादा पण आपला मार्गी लागेल. हे की नाही? जाऊया आपण, घेऊया सगळं. जायचं घ्यायचं. ओके ओके घेऊया. चला जेवण रेडी आहे. हा आले.
हे घे परी, हे घे. ओ या जावई बापू. आणि तू बसायचेस. अगं मी नाही, तू जाऊन बस आता. यशच्या बाजूला बस, जोडीने जेवा. जा जा जा. आम्ही आणतो सगळं पटापट. सगळं घेऊन येतो, काळजी नको करू. द्या काकू. हो हळू. या जावई बापू सुरू करा. काय ग ठमई, तुला हसायला काय झालं? तुम्ही त्याला जावई बापू का म्हणताय? त्यांचं नाव तर यशवर्धन चौधरी आहे ना. काकू वहिनी तुम्ही पण बसा ना. नाही नाही, तुमचं होऊ दे, मग आम्ही बसतो. तुमचा तर तो मान आहे ना. आता तुम्ही घरचे जावई बापू झालायत काय? नाही नाही, तुमचाही मान आहेच की. तुम्ही मोठ्या वहिनी आहात आणि या नेहाच्या आई आहेत, त्यामुळे तुमचाही मान तेवढाच आहे. तुम्ही प्लीज प्लीज बसा. या. तू बस. काकू बसा बसा. घ्या घ्या, तुम्ही पण घ्या. बस. या. बरं झालं आलात तुम्ही. हो. आणि अगं नेहा, तू पण येत जा इथे. तू आलीस ना की मी पण येत जाईन इकडे तुला भेटायला. काय वहिनी, पण तुम्ही येत जा पॅलेसवर. अरे म्हणजे काय, तुम्ही बोला, तुम्ही येणारच आहे आता. मनसेवर येणार बोलले ना. काका काकू थँक्यू सो मच. कशाबद्दल? अहो नेहाचा एवढा जुना फोटो शोधून दिल्याबद्दल. फोटो? हो, अहो रुखवतात ठेवला होता ना. अगं बाई, मला नाही माहिती. ह्यांनी ठेवला असेल बहुतेक. नाही. मे बी चाळीतल्या कोणीतरी ठेवला असेल. असेल का ते. एक्सक्यूज मी. हा समीर बोल. अच्छा, परीसाठी ड्रायव्हर अरेंज झाला का? ग्रेट. मला जरा प्लीज त्याचा फोटो आणि डिटेल्स पाठव. थँक्स. बाय. परी. हो ग माझ्या सोनते. सोन्या, आम्हाला विसरायचं नाही. बंडू काकाला तुझी खूप आठवण येते ग बाळा. इथे येत राहायचं. हा. माझी गुणी बाळते. आणि मामी पण. हो अरे काकू असू देत ग, सुखाचा संसार करा. आणि आता कुठलंही विघ्न नको. अहो तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद बरोबर असताना विघ्न येईलच कसं. या या या. नाव? अविनाश. काय काम? ड्रायव्हर म्हणून बोलवलंय. साहेबांची लहान मुलगी आहे ना, तिच्यासाठी. ठीक आहे, साईन करा ना याच्यावर. हा इकडे आहे ना. येस मॅम. ह्यांना रूम दाखवा. चला सर, तुम्हाला रूम दाखवतो. ही तुमची खोली.
फायनली मी तुझ्या घरी आय मीन टू से पॅलेस मध्ये आलो नेहा. आता तू माझी बायको नसलीस तरी परी माझी मुलगी आहे ग, माझ्या हक्काची. ती तुझ्यासाठी जीव असेल तर माझ्यासाठी एटीएम कार्ड. आता चौधरी बँकेमधून जेव्हा जेव्हा पैसे काढायचे असतील तेव्हा फक्त पिन टाकायचं आहे. PARI परी. आता हा परीचा लाचार बाप काय करतो ते बघच. गुड. आज मी तुला टाय बांधून दिलीये, पण उद्यापासून तू तुझी बांधायला शिकायचं. हा गुड. परी डब्बा बॅग मध्ये ठेवला. कशी दिसते टाय? चला माझा टाय. काय तू कधीपासून टाय वापरायला लागलास? आजपासून. आय जस्ट रिअलाइज की टाय बरा वाटेल. इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स यू नो. परी मी तुला आता टाय बांधायला शिकवलं ना, तू आता फ्रेंडला शिक बस. फ्रेंड तू काळजी करू नकोस, मी भांडेन नीट. आई मला येत नाहीये, मला नाही माहिती पुढचं काय. मी करते. बघ परी, दिलेला डब्बा वेळेवर संपवायचा हा, आणि मस्ती करायची नाही. आणि ड्रायव्हर अंकल आले ना की त्यांच्या बरोबर नीट घरी यायचं. डोंट वरी नेहा, जो नवीन अपॉइंट केलेला ड्रायव्हर तिच्या बरोबर तिथेच थांबणार आहे. शाळा सुटली की तिला घेऊन परत येईल. मी मोठ्या आईला आणि मोठ्या बाबांना माझा स्कूल ड्रेस दाखवून अरे पण पहिले मला माझ्या गुड लक किस तरी द्या. बाय. पण मी काय म्हणतो, आपण लग्नानंतर फिरायला कुठेच गेलो नाही. आता कसं जमणार? परीची शाळा सुरू आहे ना. एकदा शाळेला सुट्टी लागली ना की मग जाऊ. ओके. काय करते तू? मी टाय घालतो का कधी? चल मी येतो. अरे हो, आणि महत्वाचं म्हणजे गुड लक किस.